नमस्कार. आज आम्ही गेलो होतो चौराई देवी तळेगाव येथे खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. एक चौराई देवी ज्यांनी इथे स्वयंभू असं स्थान आहे देवीचं. तिथे तळेगाव येथे सोमटणे फाट्याजवळून आपण वळतो आणि तिथेच सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे चौराई देवीचं हा निसर्ग लाभलेला आहे. हा सह्याद्री पर्वतावर ही देवी वसलेली आहे. तुम्ही पाहिलं, आज आमच्या मुंबईतून आम्हाला बहिणी भेटण्यासाठी आल्या होत्या. आज या आहेत तनू आणि डॉली. यांनी सुद्धा खूप छान प्रकारे आनंद घेतलेला आहे. आता आम्ही ठरवलं जायचं सगळ्यांनी लवकरात लवकर परत यायचं आणि दुसरीकडे ठिकाणी जायचं. मग आम्ही ठरवलं. मग तनू आणि डॉली आणि मी एका बाईकवर पुढे गेलो. मग पुढे गेल्यावर त्या स्वतः सेल्फी वगैरे काढत होत्या. ते त्यांचा आनंद घेत होत्या. मी एकांत निवांत बसलो होतो, कारण उमेश आपल्यासोबत अश्विनी, आजी, आत्या, मम्मी, चकोळी, गुड्डी, डिग्गू आणि चालते या सगळ्यांना घेऊन आणि पूजा ही चालते का या सगळ्यांना घेऊन येणार होता. तर मी त्याची वाट बघत होतो. तो आल्यावर मग पुढचा प्रवास करावा असं वाटत होतं. ते हुशार आहे. मग ते आल्यावर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये या आजींचं वय आहे 80. आजीने सुद्धा एवढा प्रवास, हा जो 3-4 किलोमीटरचा जो प्रवास आहे, 1 तासाचा प्रवास आम्ही पार केला. खूप घाम आला होता आम्हाला, खूप थकलो होतो. खूप असं वरती गेल्यावर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये एवढं छान वाटलं. एवढा आनंद आम्हाला या पुण्यामध्ये असं स्थळ आम्हाला भेटलं नाही. बघ ना, म्हणजे या रशमध्ये जाण्यापेक्षा या अशा ठिकाणी आपण गेलो तर खूप असं रिलॅक्सेशन वाटलं. माझ्या बहिणी मला भेटण्यासाठी आल्या होत्या अंबरनाथवरून. आणि आता तुम्ही पाहिलं, म्हणजे मम्मी असेल, डॉली असेल, तनू असेल, अश्विनी असेल, एक मिनिट सगळ्यांचा फोटो काढूया. खूप सगळेजण थकले होते. ते काढूच. प्रश्न होता, आत्या किंवा आजी ह्या दोघे चालतील की नाही. मम्मीला सवय होती. आम्ही मध्येच सेल्फी वगैरे काढत आपला आनंद घेत गेलो. सेल्फी वगैरे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये सेल्फी खूप अप्रतिम येत होते. उमेश सेल्फी काढत होता, मी सेल्फी काढत होतो, तनू, डॉली, पूजाताई, अश्विनीसुद्धा फोटो सेल्फी काढून स्वतःचा आनंद घेत होती. तर आम्ही जवळपास या ठिकाणी आल्यावर मी माझी व्हिडिओ चालू केली. ही व्हिडिओ चालू केल्यावर हे समोर इथे थोड्याशा स्टेप्स आहेत. स्टेप बघितल्यावर इथे काही लोक त्याचा आनंद घेत आहेत. आणि आम्ही हे ग्रामदेव श्री चौराई देवी, ह्या माझ्या पाठूनसुद्धा माझी मम्मी येत आहे आणि त्याच्या पाठून पूजा, नंतर आजी. तर असा हा प्रवास आम्ही करत इथपर्यंत पोचलो. तर इथं पोचल्यावर हा माझा कॅमेरा मी चालू केला. जवळपास आल्यावर आम्ही आमचे फोटो काढतच होतो. असं निसर्गरम्य एकदम उंच टेकडीवर असं एका घनदाट साडीमध्ये आपण ते दाटीमध्ये इथे त्यांनी सुंदर असं हे चौराई देवीचं मंदिर इथं स्थापन केलेलं आहे. चौराच आहे हे तुम्हाला देवीचं नाव आहे चौराई. आता आपण जवळपास पोचलो आहोत. हे बघा, मी जी लोक येत आहेत, कोण कोण येत आहे ते दाखवत आहे. हा वरती गेल्यावर असं वातावरण आहे. तिथे गेल्यावर ती शांती मिळते. ते हे बघा, हे तुम्हाला मी दाखवत आहे मंदिर. हे बघा, हे लांबच मंदिर दिसत आहे. जाताना मोर, चिमणी, कोकिळा यांचा आपल्याला आवाज ऐकून, आणि सोबत मी सुद्धा सेल्फीचा आनंद घेत होतो. आता जवळपास या मंदिराजवळ पोचल्यावर इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे. एक रस्ता वरती सुद्धा काहीतरी आहे. तो वरती एक रस्ता जातो
आणि इथे एक समिती स्थापन केलेली आहे. आणि जवळपास आम्ही इथे गेल्यावर हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे, लोकसुद्धा आपला परतीचा प्रवास करत आहेत. आणि इथे गेल्यावर आम्हाला खूप खूप छान वाटलं. हा ना. हे बघा मी आता जवळपास पोचलो आहे. आता याच ठिकाणी जो वर गेल्यावर जो खालचा जो लेआउट आहे तो खूप सुंदर असा दिसत आहे. एक्सप्रेस हायवे आहे आणि तो एक्सप्रेस हायवेवरून ज्या गाड्या जात आहेत ते सुद्धा खूप सुंदर प्रकारचे दृश्य आपल्याला या कॅमेऱ्यातून दिसत आहे. आता हे आमच्या अगोदरच उमेश, अश्विनी, मम्मी पोचले होत्या. तर छोटी टिकू ही खेळत होती. आता पोचल्यावर मी माझी चप्पल काढली आणि आतमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यावर ही 14वी देवी आपल्याला पाहायला मिळेल. इथे बघा मी तुम्हाला हे कासवाचं सिम्बॉल आहे. हे बघा ही 14वी देवी आहे. या 14वी देवी ही दगडातून पिंपळ तयार झालेलं आहे. बघा हे झाड आलेलं आहे पिंपळाचं. या दगडातून असा तिचा उगम पावलेला आहे. सूत्र इथं झोपलेलं आहे. आणि हे बघा निसर्गरम्य वातावरणामध्ये मी तुम्हाला हा पूर्ण लेआउट दाखवत आहे. हे बघा खूप छान. तिथे गेल्यावर आम्हाला खूप छान वाटलं. 10 मिनटं आम्ही 20-15 मिनटं आम्ही तिथे रेस्ट केली आणि आमचा आनंद घेतला. तर या स्थळाला विजिट देऊन आपण सुद्धा स्वतःच आपण आनंद घेऊ शकता. आणि हे असे मी सेल्फी काढून स्वतःसुद्धा मी आनंद घेत होतो. हे आमचे आजी आहेत, अंबरनाथवरून आलेले आहेत. डिगूला सुद्धा खूप छान वाटलं. तिने एकटीने चालत प्रवास केला. नाही बघा डिगूसुद्धा खेळत होती. डिगू कासवाच्या सोबत खेळत होती. तिला खूप आनंद वाटला. खूप नवीन ठिकाणी आपण आलेलो आहे. नवीन ठिकाणी काहीतरी आहे असं तिला वाटलं. धन्यवाद. कोठे आंबा कुठे हा दाखव कुठे आंबा
खतरनाक चालते हा तू. त्यामुळे मला वेळ मला काय आपलं ऑफिस माझं 2ला सुरू व्हायचं दुपारी. अरे So बाप मी करायचं सकाळी बर्डिंग करून यायचो 12-1 वाजेपर्यंत आणि मग ऑफिस. कुठे इकडून जायचा. इथून इथून आता कशी चालणार. कशी चला